नमस्कार. आज मी या फुलांची भाजी करणार आहे. या फुलांचं नाव आहे हादग्याची फुलं. आपल्या भागामध्ये ह्या फुलांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही वर्षातनं एकदा हिवाळ्यात येणारी अशी भाजी आहे. रानभाजी आहे. याच्यामध्ये कॅल्शियम, खनिजे भरपूर प्रमाणात आहे. तसंच अजीवनसत्वही भरपूर प्रमाणात आहे. आज मी या फुलांची भजी करणार आहे, तसंच भाजी पण करणार आहे. आधी ह्या फुलांना निवडून घेऊया. यामधला हा तुरा काढून घ्यायचा आहे आणि देठ काढायचं आहे आणि अशा पांढऱ्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व भाजी मी निवडून घेत आहे. अशा प्रकारे देठ काढून घ्यायचे आणि मध्ये असणारा तुरा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे फूल जसं काही एखाद्या फुलपाखरासारखंच दिसतं. अशा प्रकारे अलगद असं वाटतं की अगदी नाजूक हातांनी ही भाजी निवडावी असं वाटतं. अशा प्रकारे ही भाजी निवडून झालेली आहे. अगदी अलगद हातांनी हिला धुवून घेत आहे मी. थोडंसं कडवटपणा असतो या भाजीच्या तुऱ्यांमध्ये, तो जाण्यासाठी आपण थोडं धुवून घेत आहोत आणि निथळवून घ्यायचे आहेत, जेणेकरून भजी काढताना तेल उडणार नाही. फुलांमधलं जर तेल भजीमधनं पडलं तर तेल उडू शकतं. त्यामुळे व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहेत. आता मी भजीसाठी पीठ घेणार आहे. हे मी घरी दळलेलं चणा डाळीचं पीठ आहे. मी ते बेसन बनवण्यासाठी, पिठलं बनवण्यासाठी वापरते आणि तयार पीठ जे बाहेरचं आहे ते भजीसाठी जास्त करून वापरते. त्याची भजी छान हलकी पोकळ येतात. यामध्ये मी ओवा घालत आहे, थोडी हळद घालत आहे आणि हिंग आणि मीठ टाकत आहे. आधी मी पीठ भिजवून घेतलं आणि नंतर परत थोडं पाणी घालून हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मी सोडा घालत नाही आहे. पीठ थोडंसं पातळ ठेवायचं आहे. अशा प्रकारे पिठाचं पातळपणा ठेवायचं आहे. खूप पातळही नाही आणि घट्टही नाही. आणि ह्या फुलांच्या पाकळ्या अलगद यामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. पिठामध्ये तेल तापलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण भजी तळून घेत आहोत. सुरुवातीला थोडा फुल गॅस ठेवायचा आहे. फुल गॅसवरती तळायची आहे. तेल जास्त तापलं तर गॅसची फ्लेम कमी करा. ही भजी खूप टेस्टी लागतात आणि अशी ही दुर्मिळ भाजी खाल्ली जात नाही. भजी खूप टेस्टी होतात, त्यामुळे लहान मुलंही खातात, जेणेकरून त्यांच्या पोटात ही भाजी जाते. अशा प्रकारे सर्व भजी मी आता तळून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला फुलं मिळाल्यास नक्की अशी भजी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आता यानंतर आपण अशा प्रकारे मी भजीचे प्लेटचं डेकोरेट केलेलं आहे, सर्व केलेली आहे. आता मी करत आहे हादग्याच्या फुलांची भाजी. यासाठी अर्धा टोमॅटो घेणार आहे, एक कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, एक मिरची. टोमॅटो मोठा आहे म्हणून मी अर्धाच घेणार आहे. कांदा बारीक चिरून घेतला, टोमॅटो घेतले, लसूण आणि जिरं जरा जाडसर कुटून घेत आहे. कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 3-4 चमचे तेल टाका. कोरडी भाजी असल्यामुळे थोडंसं तेल जास्त असलं तरी छान लागते ती भाजी. जिरं, मोहरी, हिंग घातलं आणि आता कांदा घालत आहे. कांदा अगदी मंद गॅसवरती गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही. त्यानंतर लसूण आणि जिरं जे मी जाडसर कुटून घेतलेलं आहे, थोडंसं त्याला फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे कांदा नरम होईपर्यंत परतायचा आहे. आता अर्धा टोमॅटो हा चिरलेला होता तो घालत आहे. यालाही
नरम होईपर्यंत शिजवायचं आहे. यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालत आहे, म्हणजे टोमॅटो थोडा शिजेल. थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊया. झाकण ठेवल्यामुळे वाफ बसल्यावर टोमॅटो अगदी बारीक नरम होतोय. आता मी यामध्ये हळद घालते, तिखट टाकत आहे, आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी कोणताही मसाला, धणा पावडर टाकत नाही आहे. मला हादग्याच्या फुलांची ओरिजिनल चव यामध्ये पाहिजे आहे. अगदी हलक्याची भाजी चाळून घ्यायची आहे. इतके नाजूक असतात ही फुलं की भाजी करत असतानाही अगदी हळूवारपणे करावी अशी वाटत असते. फुलांचा चुराच होऊ नये असं वाटतं. तरी पण मी थोडी थोडी चिरून घेतलेली आहेत. भाजी थोडी बसल्यानंतर शेवटी मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण चुकणार नाही. आता सर्व एकत्र एकजीव करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून, थोडी कोथिंबीर घालते, झाकण ठेवून थोडी वाफ घ्यायची आहे. अगदी गॅसची लो फ्लेम ठेवायची आहे. अशा प्रकारे 5 मिनिटांमध्ये ही भाजी शिजते. हिला शिजायला वेळ लागत नाही. अशा प्रकारे कोथिंबीर टाकून आपली हादग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे. तर मग आपल्याला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रानभाज्यांची कशी गंमत असते बघा ना. सीझनमध्ये त्या आपोआपच येतात. त्याची लागवड करावी लागत नाही किंवा त्याला काही खत घालावं लागत नाही. आपोआपच येतात आणि सीझन संपला की त्या सुप्त अवस्थेत जातात. बीज असेल तर मातीमध्ये सुप्त अवस्थेत राहते आणि पुढच्या हंगामाची वाट बघते. पुढच्या हंगामामध्ये पुन्हा बहरतात, पुन्हा फुलतात. धन्यवाद.